येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात माळेगाव यात्रेचा थाट। लाखो भाविकांनी घेतले देवस्वारीचे दर्शन। नमस्कार। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील दक्षिण भारतातील प्रसिद्ध आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव येथील खंडोबा यात्रेला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष आणि भंडार खोबऱ्याच्या उधळणीने संपूर्ण माळेगाव परिसर पिवळधमक झाला असून पारंपरिक पद्धतीने देवस्वारी आणि पालखी पूजनाने या यात्रेचा शुभारंभ झाला। दुपारी पारंपरिक विधीनुसार खंडोबा रायाच्या पालखीचे पूजन करण्यात आले। त्यानंतर देवस्वारीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती। या सोहळ्याला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, लोहा कंधार मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, त्याचबरोबर नांदेड उत्तर व दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, आमदार बालाजी कल्याणकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची प्रमुख उपस्थिती होती। माळेगाव यात्रेच्या परंपरेनुसार जिल्हा परिषदेच्या वतीने पालखीच्या मानकऱ्यांना जोड आहेर आणि मानाचा फेटा बांधून विशेष गौरव यामध्ये गणपतराव नाईक, रिसनगाव गोविंदराव महाराज, कुरुळा व्यंकटराव पांडागळे, शिराडून खुशाल बोसीकर, गोविंदराव नाईकवाडे, पांडुरंग पाटील, मुन्नारी पाटील, विजयकुमार कनकनदडे आणि अंबादास जहागीरदार या मानकऱ्यांचा समावेश होता। वाघ्या मुरळींच्या कलेने भक्तिमय वातावरण। खंडोबाची सेवा करणाऱ्या वाघ्या मुरळींनी उत्तम जागा पाहुणी, मल्हारी देव, नांदेगड, जेजुरी, उत्तराची जेजुरी अशा गीतांच्या ललकारीने वातावरण भक्तिमय केले होते। पारंपरिक कवडीच्या माळा घालून आणि अंगावर चाबकाचे फटके मारून खंडोबाची सेवा करणाऱ्या पोतराजांना पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यात्रेच्या नियोजनासाठी जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा प्लास्टिकमुक्त व स्वच्छ यात्रा हा विशेष संकल्प राबवण्यात येत आहे। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी माळेगाव ग्रामपंचायतीने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, प्रकल्प संचालक डॉक्टर संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, जी.बी. गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांच्यासह विविध विभागांचे जिल्हा प्रमुख व गटविकास अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते।